घर बसल्या पैसा हे सांगण्यासाठी, बरोबर आहे. कारण बघा फेस दिसत नाही. ओके, बघा दिसतो का आता? थोडेसे लाईट असल्यामुळे हे होते, प्रॉब्लेम होते. ओके, तर पैसा कसा कमवायचा हे जर समजायचं असेल तर तुम्हाला कोणता तरी बिझनेस कसा करायचा किंवा बिझनेस काय आहे किंवा अपॉर्च्युनिटी काय घ्यायची नेमकी हे कळणं खूप गरजेचं आहे, बरोबर आहे. मग करायचं काय नेमकं असाही प्रश्न प्रत्येकासमोर पडलेला असतो. कारण घर बस आपल्याला घरातून बाहेर ते कुठे जाता येत नाही. घर बसल्या काहीतरी आपल्याला हवं आहे. कारण प्रत्येकाला असं वाटतं की मी माझं घर सांभाळून, माझी मुलं सांभाळून किंवा माझ्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत ते सांभाळून मला काहीतरी एक्स्ट्रा घर बसल्या काहीतरी कुठेतरी माझा वेळ गुंतवायचा आहे आणि त्या वेळेचा मोबदला सुद्धा मला व्यवस्थितरित्या आणि छान असा मिळाला पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं, बरोबर आहे. मग असं जर तुमचं जे काही वाटणं आहे किंवा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकं करायचं काय, या प्रश्नाचं उत्तर घेऊन मी तुमच्यापर्यंत आलेली आहे. रणरागिणी व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड ही जी कंपनी आहे जी तुमच्यासाठी खूप छान असा प्लॅटफॉर्म घेऊन आलेली आहे, ज्याच्या अंतर्गत तुम्ही सामील झाल्यानंतर एक समाज कार्य तर करणारच आहात. कॅन्सर मुक्त भारत अभियान या अभियानावरती आम्ही काम करत आहोत आणि त्याचबरोबर तुम्हाला सुद्धा इथं सामील व्हायचं आहे. त्या अभियानामध्ये सुद्धा तुम्हाला काम करायचं आहे आणि फक्त कामच नाही करायचंय, तर ह्या कामासोबतच तुम्हाला इथं घर बसल्या स्वतःचे हक्काचे असे पैसे सुद्धा इथून तुम्हाला घ्यायचे आहेत. मग तो पैसा कसा कमवायचा किंवा हे अभियान काय आहे, कॅन्सर मुक्त अभियान का राबवतात किंवा त्याच्या रिलेटेड नेमके आपल्या कंपनीकडे प्रोडक्ट्स कोणते आहेत, कंपनी त्याच्यावरती कसं काम करते किंवा आपण लोक कशी काम करत आहोत आणि त्याचसोबत इथून पैसा कसा घेत आहोत ह्याच्याविषयी पूर्णपणे डिटेल माहिती मी तुम्हाला ह्या प्लॅटफॉर्ममध्ये किंवा आपल्या ह्या झूम मीटिंग मध्ये देणार आहे. 2च मिनिटात मी स्क्रीन शेअर करते आणि आपल्या प्लॅनला सुरुवात करते, जेणेकरून पूर्णपणे आपल्या प्रोडक्टची माहिती तुम्हाला इथून मिळणार आहे, बिझनेस प्लॅनची माहिती मिळणार आहे आणि त्याचबरोबर तुम्ही इथे जॉईन झाल्यानंतर तुमच्या थ्रू जी तुमची लोक येणार आहेत किंवा जे कोणी इथं आपल्या खरेदी करणारी लोक आहेत, आपले प्रोडक्ट्स खरेदी करणारी लोक आहेत, त्यांना प्रत्येकांना हा बिझनेस प्लॅन देण्याची संधी सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. म्हणजेच काय, ज्या वेळेला तुम्ही रणरागिणी व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडला जॉईन होणार आहात त्यावेळेला तुम्ही फक्त स्वतः तुम्ही एकटेच बिझनेस नाही करणार आहे, तर तुमच्या सोबत तुम्ही इतरांना सुद्धा बिझनेस स्टार्ट करण्याची संधी ह्या प्लॅटफॉर्म मधून देणार आहात. फक्त बिझनेसच देणार आहात का, तर नाही, त्याचबरोबर त्यांना आरोग्य सुद्धा देणार आहात आणि एक आनंद सुद्धा देणार आहात. आणि तो कसा, तो ह्या पीडीएफ मध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर चला, माझी स्क्रीन तुमच्या समोर शेअर झालेली आहे. वेलकम टू रणरागिणी व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या ह्या अपॉर्च्युनिटी मध्ये. आपली ही जी कंपनी आहे रणरागिणी व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड 30 मार्च 2025 ला लॉन्च झालेली आहे. जवळजवळ 7 महिने कंप्लीट झालेले आहेत आपल्या कंपनीला, बरोबर आहे. आणि ह्या 7 महिन्यामध्ये कंपनीमध्ये जवळजवळ 3.5 ते 4,000 प्लस जेंट्स आणि लेडीज दोन्हीही जॉईन झालेले आहेत आणि त्यांच्या मार्फत आपल्या ह्या अभियानावरती काम सुरू आहे. त्याचबरोबर प्रत्येकाला आत्मनिर्भर आणि स्वावलंबी बनवण्याचं काम सुद्धा सुरू आहे. तर नक्कीच ज्या वेळेला तुम्ही आमच्या प्लॅटफॉर्मला जॉईन होणार आहात हे तुम्हाला सुद्धा इथून सक्सेस भेटणारच आहे. पण त्यासाठी तुम्हाला कंपनीची पूर्णपणे माहिती करून घेणं खूप गरजेचे आहे. आपली ही जी कंपनी आहे रणरागिणी व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे निगडी प्राधिकरण येथे आहे. कंपनीचे ओनर मी पुढे कंटिन्यू करणारच आहे, पण त्याआधी आपली जी कंपनी आहे ती प्रोडक्ट बेस्ड कंपनी आहे. डायरेक्ट सेलिंग कन्सेप्ट यूज केलेला आहे. कारण का, कारण डायरेक्ट सेलिंगला सुद्धा सरकारने मान्यता दिलेली आहे. कारण डायरेक्ट सेलिंग हा असा एक प्लॅटफॉर्म आहे ज्याला यूज केल्यानंतर तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या, तुमचं प्रोफेशन, तुमचं जॉब जे काही आहे ते सगळं तुम्ही हँडल करू शकता आणि मग तुम्ही फक्त दिवसातून 2 ते 3 तास प्रॉपर याला द्यायचे आहेत आणि इथून एक्स्ट्रा इन्कम सोर्स तुमचा स्टार्ट करायचा आहे. तर अशी ही आपली रणरागिणी व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. खूप छान असा प्लॅटफॉर्म. मग या प्लॅटफॉर्म वरती करायचं काय आहे, कंपनीचं मिशन आणि विजन आणि मिशन काय आहे, तर नक्कीच मी सांगेन हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस ह्याच्यावरती काम करत आहे. कारण का बघा, पैसा जर कमवायचा असेल तर आरोग्य निरोगी असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपण सुदृढ असणं खूप गरजेचं आहे, बरोबर आहे. कारण बघा, जर आपलं शरीर आपल्याला काम करण्यासाठी जर मदत करत असेल, साथ देत असेल,
तर आपलं काम सुद्धा व्यवस्थित प्रॉपर पद्धतीने होत असतं. बरोबर. मग ज्या वेळेला काम व्यवस्थित होतं, काहीही न चुकता किंवा कुठेही, एक 2च मिनिट. कोण आहे ग? 2च मिनिट. जर तुमचं आरोग्य छान असेल तर तुम्हाला इथून काम पण तुम्ही व्यवस्थितरित्या करणार आहात. बरोबर आहे. मग ज्या वेळेला तुमचं काम व्यवस्थित होणार आहे तर मग त्या कामाचा मोबदला सुद्धा तुम्हाला छान मिळणार आहे. बरोबर आहे. आणि ज्या वेळेला मोबदला म्हणजेच काय, पैसा, ज्या वेळेला पैसा प्रॉपर तुमच्या हातामध्ये येतो त्यावेळेला तुमची स्वप्न सुद्धा इथून पूर्ण होतात. मग विचार करा, तुमचं आरोग्य छान आहे, तुमचं काम छान होत आहे, तुमच्या हातात पैसा सुद्धा व्यवस्थित येत आहे आणि त्या पैशातूनच तुमची स्वप्न सुद्धा इथून साकार होत आहे. मग का बरं तुम्ही आनंदी नसा? बरोबर आहे. मग तुम्ही सुद्धा आनंदी आहात आणि तुमचं घर कुटुंब सुद्धा आनंदी राहणार आहे ज्या वेळेला तुमची स्वप्न तुमच्या मनानुसार पूर्ण होतात त्याच वेळेला. एकंदरीत सांगण्याचा उद्देश काय आहे, ज्या वेळेला तुम्ही रणरागिणी व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडला जॉईन करणार आहात त्यावेळेला हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस याच्यावरती तुम्ही काम कसं करणार आहात किंवा हे काम कसं होणार आहे याचा थोडासा एक मी लहानसा डेमो तुम्हाला इथे सांगितलेला आहे. आता ह्याच्यासाठी तुम्हाला मेथड कोणती यूज करायची आहे? मेथड म्हणजे काय, पद्धत. हेल्थ वरती काम करायचं आहे, त्याचबरोबर आपल्याला वेल्थ वरती पण काम करायचं, म्हणजे पैशावरती पण काम करायचं आणि हॅपीनेस वरती पण काम करायचंय. बरोबर आहे. मग त्याच्यासाठी पद्धत काय तुम्हाला यूज करायची आहे? पहिला यूज करायचं आहे, रेफर करायचं आहे आणि मग अर्न करायचं आहे. म्हणजेच काय, जे काही प्रोडक्ट्स आपल्या कंपनीकडे आहेत ते प्रोडक्ट्स पहिला तुम्हाला स्वतःला खरेदी करायचं आहे, स्वतः यूज करायचा आहे. जो अनुभव तुम्हाला आपल्या प्रोडक्टचा येणार आहे तो अनुभव तुम्हाला समोरच्या लोकांसोबत शेअर करायचा आहे, जेणेकरून ती लोक सुद्धा आपल्या कंपनीतून प्रोडक्ट खरेदी करतील आणि त्याचा आनंद घेतील. बरोबर. मग ज्या वेळेला ती लोक तुमच्या थ्रू आपल्या कंपनीला किंवा आपल्या प्लॅनला जॉईन होणार आहेत यातूनच तुमचा अर्निंग सोर्स चालू होणार आहे, म्हणजे पैसा येथून तुम्हाला यायला सुरुवात होणार आहे. आणि त्याचबरोबर काय करायचंय तुम्हाला, त्यांना आपल्या प्लॅनला सुद्धा इथे जॉईन करून घ्यायचं आहे. म्हणजेच काय, पहिला यूज करा, मग समोरच्यांना सांगा आणि मग त्याच्यानंतर तुम्ही इथून पैसा कमवा. ही सोपी मेथड आपल्याला इथं यूज करायची आहे आणि हे सगळं पॉसिबल होणार आहे ज्या वेळेला तुम्ही आपल्या प्लॅटफॉर्मला म्हणजे रणरागिणी व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडला जॉईन करणार आहात त्याच वेळेला. तर आपल्या कंपनीच्या सीएमडी आहेत मिस आरती चेतन भोसले आणि एमडी आहेत मिस्टर चेतन भोसले सर. आरती मॅडम सोबत जवळजवळ 2 वर्ष झालं आम्ही कॅन्सर मुक्त भारत अभियानावरती काम करत आहोत. खूप छान प्लॅटफॉर्म आम्ही सुद्धा निवडला, खूप छान काम सुद्धा व्यवस्थित चालू होतं. पण बऱ्याचदा असं वाटलं की काहीतरी आपला हक्काचा प्लॅटफॉर्म असणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या लोकांना एक छान पद्धतीनं प्रत्येक प्रोडक्टची माहिती किंवा प्रोडक्टची बेस्ट क्वालिटी आपल्या लोकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. बरोबर आहे. कॅन्सर मुक्त भारत अभियान राबवत असताना किंवा त्याच्यावरतीच काम करत असताना प्रत्येक महिलेला आत्मनिर्भर करणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं होतं आणि त्यातूनच आरती मॅडमनी डिसिजन घेतला की डायरेक्ट सेलिंग बिझनेस कन्सेप्ट मध्ये आपण सुरुवात करायची आणि त्यांच्या ह्या निर्णयाला साथ दिलेली आहे त्यांच्या मिस्टरांनी, म्हणजेच मिस्टर चेतन भोसले सर यांनी. तर अशा ह्या दोघांनी हा प्लॅटफॉर्म आपल्या लोकांना उपलब्ध करून दिलेला आहे आणि खूप छान पद्धतीने काम सुरू आहे आणि ह्या प्लॅटफॉर्मला तुम्ही जॉईन करणार आहात त्याच वेळेला तुमची इथून स्वप्न पूर्णपणे पूर्ण होणार आहे. आता स्वप्न काय असतात नेमकी, तर बघा, प्रत्येकाला पैशाची गरज आहे. बरोबर आहे. प्रत्येकाला पैशाची गरज आहे. मग हा पैसा कमवण्यासाठी प्रत्येक जण बाहेर पडतच आहे, काही नाही तर काही स्वतःच असं काहीतरी करतच आहे. बरोबर आहे. मग आता हे स्वतःच ज्या वेळेला तुम्ही करता त्यावेळेला तुम्हाला जो काही महिन्याचा पैसा येत असतो किंवा जे काही महिन्याची पेमेंट तुमच्या हातात पडत असते त्या पेमेंट मध्ये तुमच्या ज्या बेसिक गरजा आहेत त्या पूर्ण होत आहेत, ज्या बेसिक गरजा आहेत त्या पूर्ण होतात. पण ह्या बेसिक गरजा सोडून जर तुम्हाला एक्स्ट्रा काही स्वप्न जर बघायची म्हटली तर त्याच्यासाठी तुम्हाला कुठेतरी तडजोड किंवा कॉम्प्रोमाइज करावं लागतं. बरोबर आहे. पण फक्त तुम्हाला एकट्यालाच करावं लागतं का? नाही. तर त्याचबरोबर तुम्हाला काय करावं लागतं, तुमच्या मुलांना सुद्धा कुठेतरी कॉम्प्रोमाइज मध्ये लाईफ जगायला भाग पाडावं लागतं आणि ह्याच्यामुळे काय होत आहे, कुठेतरी एक निराशा येते. आपल्यालाच वाटतं बापरे, आपणच आपल्या मुलांना सवय लावलीये प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट अवेलेबल करून देण्याची आणि आताच आपण त्यांना देऊ शकत नाही. बरोबर. मग त्याच्यासाठी प्रत्येकीला असं वाटतं की आपण घर बसल्या काहीतरी करावं आणि काहीतरी करावं म्हणजे काय करावं,
तर तुम्हाला काय करायचं आहे, फक्त आणि फक्त आपल्या रणरागिणी व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड मधून वन टाइम खरेदी करायची आहे आणि ह्या खरेदीमधून तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा आहे आणि इथून तुम्हाला पैसा कमवायचा आहे. ज्या वेळेला तुम्ही इथून पैसा मिळवून घेणार आहात, कमवणार आहात, त्यावेळेला तुमची स्वप्न, तुमच्या मुलांची स्वप्न इथून पूर्ण होणार आहेत. तर नक्कीच हा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी एक खूप छान असा प्लॅटफॉर्म आहे जो तुमच्या स्वप्नांना पंख देणारा आहे. बरोबर. तर मग आता बिझनेस करायचा कोणता? बरोबर. कारण मी सांगितल्याप्रमाणे रणरागिणी व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड डायरेक्ट सेलिंग बिझनेस कन्सेप्ट आहे. आता डायरेक्ट सेलिंग म्हटलं की प्रत्येकाला एक निगेटिव्हिटी असते, नको बाबा चेन सिस्टम आली. बरोबर. आपण जनरल बिझनेस किंवा कॉमन बिझनेस केलेला कधीही छान, पण विचार करा, ज्या वेळेला तुम्ही जनरल बिझनेस सुरू करता त्यावेळेला तुम्हाला तिथं कोणाची मदत घ्यावी लागत नाही का? किंवा तिथे एखादी चेन सिस्टम येत नाही का? त्याच्यामध्ये सुद्धा चेन सिस्टम येत असते. विचार करा, कारण आपलं पूर्ण जो निसर्गाचं चक्र आहे ना, ते पूर्ण एका चेन वरती डिपेंडेड आहे, एकमेकांवरती डिपेंड आहे पूर्ण निसर्ग. आपण मनुष्य प्राणी सुद्धा एकमेकांवरती पूर्णपणे डिपेंडेड आहोत. म्हणजेच काय, ज्या वेळेला तुम्ही जनरल बिझनेस मध्ये हस्तक्षेप करता किंवा जनरल बिझनेस कॉमन बिझनेस स्टार्ट करता, त्या कॉमन बिझनेस मध्ये समाजात यशस्वी होण्यासाठी किंवा सक्सेस होण्यासाठी किंवा त्या कॉम्पिटिशन मध्ये उभं राहण्यासाठी तुम्हाला इथं स्टॉकिस्टची मदत घेणं गरजेचे आहे. ही झाली तुमची पहिली चेन. दुसरा आहे डिस्ट्रीब्युटर, ही झाली तुमची दुसरी चेन. नंतर सेलरची मदत घ्यायची आहे, तिसरी चेन आली. होलसेलर आहे चौथी चेन. रिटेलर आहे पाचवी, आणि मग ग्राहक. आणि ह्या सगळ्यांच्या मध्ये जर छुपा रुस्तम कोण आहे तो म्हणजे ऍडव्हर्टाइज. जोपर्यंत तुमच्या प्रोडक्टची ऍडव्हर्टाईज किंवा जाहिरात समाजात होत नाही, सोशल मीडियावरती होत नाही, तोपर्यंत तुमच्यापर्यंत एकही कस्टमर येत नाही. मग ही ऍड करण्यासाठी परत आणि तुम्हाला तिथं पैसा इन्व्हेस्ट करावाच लागतो. म्हणजे जनरल बिझनेस मध्ये होतंय काय, तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेळ आणि पैसा दोन्हीही द्यावा लागतो. त्यावेळेला कुठे जाऊन तुम्हाला सक्सेस मिळतं, पण कधी मिळतं, जवळजवळ 1 ते 1.5-2 वर्षानंतर सक्सेस मिळतं. तोपर्यंत अपेक्षा ठेवायची नाही जनरल बिझनेस मध्ये मला सक्सेस मिळण्याचं. पण आताच्या जर महागाईच्या युगामध्ये जर बघायचं म्हटलं तर एवढा पेशन्स ठेवणं आहे का हो आता शक्य, सांगा बरं. नाही, कारण पैसा प्रत्येकाला हवाय आणि झटपट पैसा प्रत्येकाला हवाय. बरोबर आहे. मग त्याच्याऐवजी तुम्ही डायरेक्ट सेलिंग बिझनेस कन्सेप्ट मध्ये यायला काय प्रॉब्लेम आहे, म्हणजे किंवा आपल्या रणरागिणी व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडला यूज करायला किंवा प्लॅटफॉर्मला चूज करायला काय प्रॉब्लेम आहे? कारण जी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे ती डायरेक्ट सेलिंग कंपनीच्या मार्फत डायरेक्ट ग्राहकापर्यंत जाते, म्हणजे आपल्यापर्यंत येते. जे आपण प्रोडक्ट खरेदी करतो ना, आपण ग्राहक कस्टमर आपल्यापर्यंत येते. आणि आपल्याला काय सांगत असतात डायरेक्ट सेलिंग बिझनेस कन्सेप्ट ज्या आहेत, ज्या कंपन्या आहेत किंवा आपली रणरागिणीचा जो प्लॅटफॉर्म आहे तो आपल्याला काय सांगत आहे, माझं प्रोडक्ट तू स्वतः यूज कर, त्याचा बेनिफिट पण तू स्वतःच घे. जो काही तुला अनुभव, ज्यातून जे काही तुला बेनिफिट येणार आहे ते तू समोरच्यांना सांग, जेणेकरून ती लोक सुद्धा आपल्या प्रोडक्टकडे येतील आणि त्यातून तुमचा बिझनेस स्टार्ट होईल आणि इन्कम सोर्स सुद्धा स्टार्ट होईल. म्हणजेच काय, डायरेक्ट सेलिंग मध्ये तुम्ही 2 प्रकारे बिझनेस करू शकता. पहिला आहे ऑनलाईन बिझनेस आणि दुसरा आहे ऑफलाईन बिझनेस. ऑफलाईन बिझनेस म्हणजे काय, माउथ टू माउथ पब्लिसिटी करायची आहे आपल्या प्रोडक्टची आणि आपल्या कंपनीची, आणि त्यातूनच तुम्हाला इथून बिझनेस प्लॅन द्यायचा आहे समोरच्यांना. बरोबर. कारण ज्या वेळेला एखाद्या प्रोडक्टची माहिती तुम्ही समोरच्या व्यक्तीला सांगता त्यावेळेला ती व्यक्ती नक्कीच ते प्रोडक्ट घ्यायला तुमच्यापर्यंत येणार आहे. ज्या वेळेला ती प्रोडक्ट तुमच्याकडून घेणार आहे त्यावेळेला तिथे तुमचा प्रोडक्टचा जो पॉझिटिव्ह वे आहे सांगण्याचा, तुमच्या प्रोडक्ट विषयीचा जो पॉझिटिव्ह वे तुमचा सांगण्याचा आहे, नक्कीच तिला तो अप्रोच करणार आहे. बरं, फक्त तुम्ही प्रोडक्टचीच माहिती देताय का त्यांना किंवा त्यातले बेनिफिट सांगताय का? नाही. तर त्याचबरोबर तुम्ही त्यांना बिझनेस प्लॅन पण देताय, बिझनेस पण सांगताय, कारण पैसा तुम्हीही कमवताय घर बसल्या. मग ज्या वेळेला तुम्हाला प्रोडक्ट पण मिळतं आणि बिझनेस करण्याची संधी पण मिळते आणि हे समोरच्या व्यक्तीला सांगता, त्यावेळेला ती लोक तुमच्याकडे येतात आणि आपल्या प्लॅटफॉर्मला जॉईन करतात. हा झाला आपला ऑफलाईन बिझनेस, माउथ टू माउथ पब्लिसिटी करणं. बरोबर आहे. आणि दुसरा कोणता, ऑनलाईन बिझनेस. ऑनलाईन बिझनेस म्हणजे काय, जो आपण सोशल मीडिया यूज करतो आपल्या मोबाईलवरती, लॅपटॉपवरती. बरोबर. कोणता, व्हॉट्सअप स्टेटस आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, युट्यूब आहे, ट्विटर आहे. बरेचसेच असे प्लॅटफॉर्म आहेत ज्याच्यावरती आपण दिवस आणि रात्र आपले फोटो, इमेजेस तिथं पोस्ट करत असतो. मग तुम्हाला काय करायचं आहे, हा सोशल मीडिया आपल्या हाताशी धरायचा आहे आणि त्याच्यावरती फक्त आपल्या कंपनीला प्रमोट करायचं आहे आणि कंपनीच्या प्रोडक्टला तिथं प्रमोट करायचं आहे. ज्या प्रोडक्टचे रिझल्ट आलेले आहेत ते रिझल्ट तिथं तुम्हाला प्रमोट करायचे आहेत, पोस्ट करायचे आहेत. त्याने काय होणार आहे,
जो कोणी तुमची पोस्ट पाहणार आहे सोशल मीडियावरती, साहजिकच तुम्हाला मिस कॉल मेसेज करेल किंवा रिप्लाय देईल तुझं कोणतं प्रोडक्ट आहे आणि हे प्रोडक्ट कशा पद्धतीने आपल्या शरीरावरती काम करतं. त्यावेळेला त्यांना काय करायचं आहे, एकतर प्रोडक्ट विषयीची थोडक्यात माहिती तुम्हाला जेवढी आहे तेवढी सांगा किंवा तुमच्या अपलाईनला कॉन्फरन्सवरती घ्या. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांना आपल्या झूम मीटिंगची लिंक ही कंपल्सरी द्यायची आहे आणि आपल्या प्लॅनला त्यांना इन्व्हाइट करायचं आहे. बरोबर आहे, सॉरी, झूम मीटिंग मध्ये त्यांना इन्व्हाइट करायचं आहे. ज्या वेळेला ते झूम मीटिंग मध्ये येणार आहेत, प्रॉपर प्लॅन त्यांना समजणार आहे, प्रोडक्टची पूर्णपणे डिटेल त्यांना मिळणार आहे आणि त्याचबरोबर जर त्यांच्या काही शंका असतील तर त्या सुद्धा इथून पूर्णपणे त्यांच्या शंकांचं निरसन होणार आहे. नक्कीच आपल्या प्लॅटफॉर्मला ते सुद्धा त्यावेळेला जॉईन करणार आहेत. तर अशा प्रकारे घर बसल्या तुम्ही डायरेक्ट सेलिंग मध्ये दोन प्रकारे बिझनेस करू शकता, एक ऑफलाईन बिझनेस आणि एक ऑनलाईन बिझनेस. बरोबर. तर हे झाले आता बिझनेस. बिझनेस कसा करायचा डायरेक्ट सेलिंग मध्ये हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं. आता बिझनेस तर करायचा आहे, पण प्रोडक्ट्स कोणते आहेत तेही तुम्हाला सांगते. सर्वात महत्वाचा पहिला प्रोडक्ट जर कोणता आहे तर तो म्हणजे अमृत, जीवन अमृत ज्यूस. रणरागिणीचा जीवन अमृत ज्यूस हा जवळजवळ 48 वनस्पतीच्या मुळांपासून बनलेल्या अर्कांचा ज्यूस आहे. त्याचबरोबर बेरींपासून बनलेला ज्यूस आहे. सॉरी. 650 आजारांवरती काम करत आहे. तुमची रोग प्रतिकारक शक्ती याच्यातून वाढत आहे. बरोबर आहे, इम्युनिटी वाढत आहे. तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास असेल तर तो सुद्धा कमी होत आहे. ऍसिडिटीचा त्रास कमी होत आहे. तुमचं रक्ताभिसरण व्यवस्थित होत आहे. त्याचबरोबर जर कॅन्सरचा त्रास, तुम्हाला कॅन्सर असेल, बीपी, शुगर, थायरॉइड, हार्निया, गजकर्ण, स्किन इन्फेक्शन, वजन वाढणं, वजन कमी करणं, केस गळणं, अशा बऱ्याचशाच गोष्टींवरती किंवा आजारांवरती हे प्रोडक्ट खूप छान पद्धतीने काम करत आहे. म्हणजे कोणतं? आपला जीवन अमृत ज्यूस. जीवन अमृत ज्यूस विषयी मी तुम्हाला एकच सांगेन, जसं तुम्ही पंचकर्म मध्ये पंचक्रिया करता तुमच्या शरीरावरती, का करता? कारण तुमची बॉडी परत रिपेअर करायची असते तुम्हाला, म्हणून. बरोबर आहे. मग त्याच्यासाठी तुमचं हे अमृत ज्यूस आहे, आपल्या जे कंपनीचा अमृत ज्यूस आहे, हे खूप छान पद्धतीने तुमच्या शरीरावरती काम करते. म्हणजे तुमच्या शरीराचं पंचकर्म करण्याचं काम हे आपलं अमृत ज्यूस करत आहे. तर असं हे अमृत ज्यूस आहे, तुम्हाला रोज अनुषापोटी घ्यायचं आहे सकाळी उठल्यानंतर. खूप छान पद्धतीने याचा रिझल्ट तुमच्या शरीरावरती येणार आहे. दुसरं आहे मोबाईल रेडिएशन चिप. मोबाईल रेडिएशन चिप म्हणजे काय? जो तुम्ही स्मार्टफोन यूज करता, बरोबर आहे, प्रत्येकाच्या हातामध्ये फोन हा कंपल्सरी आहे. त्याच्यातून जी रेडिएशन बाहेर पडतात, ज्याला तुमच्या हातात फोन असतो, त्या स्क्रीन मधून ज्या रेडिएशन बाहेर पडतात त्याच्यामुळे तुमच्या डोळ्यांना त्रास होत आहे, तुमच्या डोक्यांना त्रास होत, डोकेदुखीचा त्रास वाढलेला आहे, मायग्रेनचा त्रास वाढलेला आहे, हृदयाला त्रास होत आहे, डोळ्यांची जळजळ होतीये, डोळ्यातून पाणी येतंय आणि त्याचबरोबर तुमची झोप सुद्धा ह्याच्यामुळे कमी झालेली आहे ह्या रेडिएशनमुळे. मग ज्या वेळेला तुम्ही ही रेडिएशन चिप तुमच्या मोबाईलच्या बॅकसाईडला लावणार आहात, त्यावेळेला तुमच्या मोबाईल मधून ज्या काही रेडिएशन बाहेर पडणार आहेत त्याला काही क्षणात खेचून घेण्याचं काम हे अँटी रेडिएशन मोबाईल चिप करत आहे. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे? तुमची डोळ्यांची जळजळ कमी होणार आहे, म्हणजे डोळे दुखणार नाही. मायग्रेनचा त्रास असेल तर तो कमी होणार आहे, डोकेदुखीचा त्रास कमी होणार आहे, हृदयाचं रक्षण होणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या लहान मुलांच्या हृदयाचं आणि डोळ्यांचं रक्षण ह्या मोबाईल रेडिएशन चिपमुळे होणार आहे. तुम्हाला झोप जी तुमची कमी झालेली आहे किंवा जी झोप होत नाहीये तुमची कंप्लीट, ती सुद्धा ह्याच्यामुळे कमी होणार आहे. कारण रेडिएशन पूर्ण खेचून घेण्याचं काम ही अँटी रेडिएशन मोबाईल चिप करत आहे. बरोबर आहे. तर ही रेडिएशन चिप तुम्हाला मोबाईलच्या बॅक साईडला वापरायची आहे. बरोबर. बॅक साईडला म्हणजे काय? तुमच्या फोनच्या किंवा तुमच्या लॅपटॉपच्या किंवा तुमच्या मोबाईलच्या बॅक साईडला वापरायची आहे, जेणेकरून तुम्हाला 2 मिनिटं. मोबाईलच्या बॅक साईडला ती वापरायची आहे, जेणेकरून तुमच्या मोबाईलचे रेडिएशन पूर्ण खेचून घेतले जातील आणि तुमचा सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा जो फोन आहे तो फोन पूर्णपणे थंड ठेवण्याचं काम ही रेडिएशन चिप करत आहे. कारण ज्याला तुम्ही कंटिन्यू दिवसभर फोन यूज करता त्यावेळेला तुमचा फोन गरम होत असतो, बरोबर. तो फोन थंड ठेवण्याचं काम करणार आहे आणि तुमच्या फोनची बॅटरी सेव्हरचं काम सुद्धा खूप छान पद्धतीने अँटी रेडिएशन चिप करत आहे.
तिसरा प्रोडक्ट आहे फूडपॅच. फूडपॅच काय काम करत आहे, तर फूडपॅच तुमच्या शरीरामध्ये डिटॉक्स बाहेर काढण्याचं काम करते. म्हणजे डिटॉक्स फूडपॅच रणरागिणी तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे. डिटॉक्स फूडपॅच जी रात्री झोपते वेळी तुम्हाला तुमच्या तळपायांना लावायचं आहे आणि झोपायचं आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, जी तुमची रक्ताभिसरणाची क्रिया कुठेतरी विस्कळीत झालेली आहे, बरोबर आहे. कारण ज्या वेळेला हीट वाढली जाते शरीरामध्ये त्यावेळेला रक्ताचं डिहायड्रेशन होतं आणि रक्त घट्ट व्हायला सुरुवात होतं. मग त्यावेळेला तुमच्या जॉईंट पर्यंत रक्त न पोहोचल्यामुळे तुमचे जॉईंट पेन दुखायला सुरुवात करतात. गुडघे दुखी असू दे, टाच दुखी असू दे, पाय दुखी असू दे, बॅक पेन असू दे, तुमच्या कंबर दुखी असू दे किंवा मानेचा त्रास असू दे. हे कशामुळे होत आहे, कारण प्रॉपर पद्धतीने तिथे रक्ताभिसरणाची क्रिया होत नाही, रक्त सप्लाय ब्लड सप्लाय होत नाही म्हणून. मग ज्या वेळेला तुम्ही हे डिटॉक्स फूड पॅच यूज करणार आहात रात्री झोपतेवेळी, त्यावेळेला तुमच्या शरीरातली पूर्णपणे जी उष्णता आहे ती खेचून घेण्याचं काम हे फूड पॅच करत आहे. ज्या वेळेला ही उष्णता तुमच्या शरीरातली पूर्ण खेचून निघणार आहे, बाहेर पडली जाणार आहे, त्यावेळेला तुमचं शरीर थंड राहणार आहे. रक्त तुमचं पातळ झाल्यामुळे तुमची रक्ताभिसरणाची म्हणजे ब्लड सर्क्युलेशनची क्रिया व्यवस्थित होणार आहे आणि त्याच्यामुळे तुमचे जॉईंट पेन दुखायचे बंद होणार आहे. जे काही तुम्हाला त्रास आहे तो कमी होणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्हेरिकोज वेन, जो नवीन प्रकार आता लेडीज मध्ये जास्त प्रमाणात दिसून येत आहे, बरोबर आहे. ह्याच्यासाठी सुद्धा खूप छान पद्धतीने हे फूड पॅच काम करत आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला आठवड्यातून 2 वेळा हे वापरणं खूप गरजेचं आहे. ज्या वेळेला तुमचे पेन म्हणजे तुमचे जॉईंट पेन दुखायचे कमी होतात, टाच दुखी कमी होते, तुमचं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं, त्यावेळेला तुमची झोप सुद्धा तिथं कंप्लीट होणार आहे. एक शांत, निवांत आणि तणावमुक्त झोप तुम्हाला लागणार आहे, जेणेकरून पूर्ण दिवसभर तुम्ही फ्रेश राहणार आहात आणि तुमच्या कामावरती प्रॉपर पद्धतीने तुम्ही लक्ष सुद्धा केंद्रित करू शकणार आहात ह्या डिटॉक्स फूड पॅचमुळे. तर असं हे फूड पॅच आहे. नंतर आपला चौथा प्रोडक्ट आहे सॅनिटरी नॅपकिन्स. कॅन्सर मुक्त भारत अभियानावरती काम करत असताना सर्वात महत्वाचा आणि मोस्ट इम्पॉर्टंट मुद्दा समोर आला तो म्हणजे सॅनिटरी नॅपकिन्स, ज्याच्यामुळे महिलांच्या मध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे, बरोबर आहे. खानपान आणि आपलं राहणीमान हे तरी विस्कळीत झालेलंच आहे, हे तर कारणीभूत आहेच कॅन्सर वाढण्यासाठी. पण त्याच्याच बरोबर जर सगळ्यात महत्वाचा मुद्दा कोणता आहे तो म्हणजे सॅनिटरी नॅपकिन्स. प्रत्येकाच्या घरात जशी लेडीज आहे, प्रत्येकाच्या घरात लेडीज म्हटलं की सॅनिटरी नॅपकिन्स हे कंपल्सरी लागतं. आता ह्याच्यामुळे कॅन्सरचं प्रमाण कसं वाढतंय हा सुद्धा प्रश्न बऱ्याच जणांना निर्माण होतो, कारण त्यांच्यापर्यंत अजून हे गेलेलंच नाहीये कारण काय आहे हे नेमकं, बरोबर. किंवा त्यांनी कधी जाणून घेण्याचा प्रयत्न पण केला नाही. पण रणरागिणी सध्या तेच काम करत आहे, प्रत्येक लेडीज पर्यंत हे सॅनिटरी पॅड्स पोहोचवण्याचं काम करते, जेणेकरून ते कॅन्सर मुक्त होईल. फक्त कॅन्सर मुक्तच करायचं आहे का त्यांना, नाही, तर प्रत्येकीला त्या पिरियड्सच्या 4 दिवसांमध्ये जे काही त्रास होत आहेत त्या प्रत्येक त्रासातून तिला मुक्तता द्यायची आहे, तिला पेन रिलीफ ते 4 दिवस घालवायचे आहेत, बरोबर आहे. मग हे सॅनिटरी पॅड तुमच्या शरीरावरती काम कसं करतं ते मी तुम्हाला सांगते. पण थोडक्यात जे मेडिकल मधून तुम्ही सॅनिटरी पॅड्स घेऊन येता, कोणत्याही कंपनीचं आणा, ते पूर्णपणे प्लास्टिक आहे, केमिकल आहे आणि त्याचबरोबर ब्लीच आहे. त्याच्यामुळे काय होत आहे, जी गरमी आपली ऑलरेडी शरीरामध्ये तयार झालेली आहे त्याला अजून कुठेतरी ते गरमीला हीट वाढण्यासाठी अजून चान्स मिळत आहे प्लास्टिकमुळे. आणि त्याच्यामुळे काय होतात, बॅक्टेरिया जनरेट होत आहेत, हार्मोन इनबॅलन्स होत आहेत, मंथली सायकल विस्कळीत होते आणि त्याचबरोबर हार्मोन इनबॅलन्स झाल्यामुळे पीसीओडीचं प्रमाण वाढते. नंतर त्याचा प्रादुर्भाव पीसीओएस मध्ये जातोय आणि सगळ्यात लास्ट वाला म्हणजे कॅन्सरच्या सेल्स तयार व्हायला सुरुवात होत आहेत, बरोबर. पण ही स्टेप बाय स्टेप हळूहळू मेथड इथे सुरू होत असते. मग त्याच्यावरती रणरागिणी व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे आपल्या रणरागिणीचा सॅनिटरी नॅपकिन्स, जे तुमच्या शरीरावरती खूप छान पद्धतीने काम करते. कसं करतंय आणि का करतं ते पण सांगते. हे जे सॅनिटरी पॅड्स आहे हे पूर्णपणे प्युअर 100% नैसर्गिक कॉटन पासून बनलेलं आहे. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये ॲलोवेरा जेल पावडर फॉर्म मध्ये आहे, ज्या वेळेला पिरियड्स मध्ये तुमचं ब्लड त्याच्यावरती पडेल त्याचं जेल मध्ये रूपांतरण होईल, बरोबर. त्याच्यामुळे काय होणार आहे, एक थंडावा तुम्हाला जाणवणार आहे, उष्णता कमी होणार आहे, थंडावा जाणवणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला लिकेजचं टेन्शन राहणार नाही. जर तुम्हाला स्किन इन्फेक्शन होत असतील, रॅशेस सुटत असतील तर ते सुद्धा त्याच्यामुळे बंद होणार आहेत ॲलोवेरा जेल असल्यामुळे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये जी ग्रीन अनियन चिप यूज केलेली आहे त्याच्यामुळे तुमच्या शरीरात जी उष्णता निर्माण झालेली आहे ती पूर्णपणे खेचून घेण्याचं काम ही ग्रीन अनियन चिप करत आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, जे काही तुमच्या जे काही बॅक्टेरिया तयार होतात किंवा बॅक्टेरिया बाहेर पडतात त्यांना मारण्याचं काम ही ग्रीन अनियन चिप करते, काही क्षणात मारण्याचं काम ग्रीन अनियन चिप करते.
तुमच्या गर्भाशयाला ऑक्सिजन पुरवठा करते, तुमच्या रक्तातील ऑक्सिजन लेवल मेंटेन ठेवते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला जर पीसीओडीचा त्रास असेल किंवा हार्मोन इनबॅलेन्स झालेले असतील तर त्याच्यावरती सुद्धा ही ग्रीन अनियन चिप खूप छान पद्धतीने काम करणार आहे. म्हणजे तुमचा पीसीओडी कमी होणार आहे, त्याचबरोबर अजून काय होणार आहे त्याच्यातून तुम्हाला पीसीओचा त्रास कमी होणार आहे, हार्मोन बॅलन्स मध्ये येणार आहे, तुमची मंथली सायकल जर कुठे मिसमॅच झाली असेल तर त्याच्यावरती सुद्धा ही आपली ग्रीन अनियन चिप खूप छान पद्धतीने ते काम करणार आहे. तर असं हे आपलं सॅनिटरी नॅपकिन्स जे खूप छान पद्धतीने रिझल्ट देत आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो प्रत्येक महिन्याला प्रत्येक महिलेला त्रास आहे, बरोबर आहे, 4 दिवसांमध्ये पोटदुखी, पाठदुखी, पायातून गोळे येणे, चिडचिडेपणा, डोकेदुखी, मळमळणे, शरीर थंड पडणे म्हणजे बीपी लो झाल्यासारखं बरेचसेच त्रास आहेत. ह्या त्रासातून सुद्धा मुक्तता तुम्हाला ह्या सॅनिटरी पॅड्स मध्ये मिळणार आहे. तर नक्कीच हे एकदा यूज करा जेणेकरून तुम्ही त्याचा अनुभव घेऊ शकाल आणि तो इतरांना सुद्धा देऊ शकाल. तर हा असा आपला सॅनिटरी नॅपकिन्स आहे. नंतरचा आपला प्रोडक्ट आहे पंचतुलसी ड्रॉप. पंचतुलसी ड्रॉप 5 तुळशींच्या अर्कांपासून बनलेला हा तुलसी ड्रॉप आहे. आता 5 तुळशींचा अर्क म्हणजे कोणते कोणती तुळस, त्याच्यामध्ये राम तुळस आहे, वन तुळस आहे, श्याम तुळस आहे, निंबू तुळस आहे आणि श्वेत तुळस. अशा 5 तुळशींच्या अर्कांपासून बनलेला हा ड्रॉप आहे. रोज तुम्हाला पिण्याच्या पाण्यातून यूज करायचा आहे 2-2 थेंब, जेणेकरून तुमच्या पूर्ण कुटुंबाचं ह्याच्यातून रक्षण होणार आहे. आता रक्षण होणार म्हणजे काय, रोज तुमच्या पोटामध्ये तुलसी अर्क गेल्यामुळे तुमची इम्युनिटी पॉवर वाढणार आहे, रोगप्रतिकारक शक्ती वाढणार आहे, त्याचबरोबर तुमच्या शरीराला डिटॉक्स करण्याचं सॉरी तुमच्या शरीराला ऑक्सिजन पुरवण्याचं काम हे आपलं तुलसी अर्क करत आहे. मग ह्याच्यामुळे काय होणार आहे, तुमची पचनक्रिया सुधारणार आहे, बरोबर, ऍसिडिटीचा त्रास कमी होणार आहे, जर तुम्हाला स्किन इन्फेक्शन होत असेल तर ते सुद्धा ह्याच्यामुळे कमी होणार आहे. एक अँटीसेप्टिक आणि अँटीबायोटिक म्हणून खूप छान पद्धतीने काम हे तुलसी ड्रॉप करत आहे. तुमच्या शरीरातील व्हायरल अटॅकापासून तुम्हाला वाचवण्याचं काम आपलं हे तुलसी ड्रॉप करत आहे. जर तुम्हाला कोणाला सर्दी खोकल्याचा जर जास्त त्रास होत असेल तर रोज सकाळी तुम्ही गरम पाण्यातून 2 थेंब तुलसी ड्रॉप घ्या, नक्की तुम्हाला ह्याच्यातून आराम मिळणार आहे. आणि त्याचबरोबर जर कुणाला घशाचं इन्फेक्शन होत असेल किंवा घशात खवखव होत असेल, सारखे घशाचे प्रॉब्लेम्स असतील तर त्याच्यावरती सुद्धा हे छान काम करणार आहे. त्यासाठी तुम्हाला करायचं काय आहे, 1 चमचा मध घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये 1 ड्रॉप तुलसी ड्रॉप टाकायचा आहे आणि तो तसाच खायचा आहे, म्हणजे चाटण खायचं आहे ते, आणि त्याच्यावरती कोमट पाणी प्यायचं आहे. नक्की तुमच्या घशाला इथून आराम मिळणार आहे. तर त्याच्यानंतरचा प्रोडक्ट आहे आपला रणरागिणी व्हॅक्स हर्बल व्हॅक्स पावडर, जे खूप छान पद्धतीने रिझल्ट देत आहे. पेन रिलीफ व्हॅक्स पावडर आहे हे, बरोबर आहे, जेणेकरून तुम्ही ज्यावेळेला व्हॅक्स करता तुम्हाला कोणत्याही प्रकारचे इतर रॅशेस होणार नाहीत किंवा स्किन इन्फेक्शन होणार नाही, इरिटेशन होणार नाही, तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही ज्या वेळेला तुम्ही आपल्या कंपनीचं हर्बल व्हॅक्स पावडर यूज करणार आहात त्याच वेळेला. आणि त्याच्यानंतर लास्ट वाला आपला प्रोडक्ट आहे, आता नवीनच लॉन्च झालेला आहे, तो म्हणजे आपला हर्बल हेअर ऑइल. कंपनी रणरागिणी हर्बल हेअर ऑइल खूप छान पद्धतीने इफेक्ट देत आहे. 8 ते 10 दिवसांमध्ये रिझल्ट देत आहे हे हेअर ऑइल. ज्या वेळेला तुम्ही हे हेअर ऑइल वापरणार आहात त्यावेळेला तुमचे केस स्मूथ आणि सिल्की होणार आहे, केसांना वाढ होणार आहे, त्याचबरोबर तुमच्या पांढऱ्या केसांची ग्रोथ रोखून काळ्या केसांची ग्रोथ होणार आहे, डॅन्ड्रफ पूर्णपणे नाहीसा होणार आहे. आणि जर कुणाला टक्कल पडत असेल किंवा सुरुवात झाली असेल तर ते टक्कल सुद्धा तिथं पडायचं, म्हणजे टक्कल पडलं असेल तर तिथे केस येण्याची सुद्धा खूप चान्सेस ह्या तेलामुळे मला होणार आहेत. तर असेही आपले 7 प्रोडक्ट्स आहेत कंपनीचे. कोणतंही एक प्रोडक्ट तुम्ही खरेदी करू शकता आणि कंपनीला लाईफ टाइम साठी मेंबरशिप घेऊ शकता, रजिस्ट्रेशन करू शकता. म्हणजे तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी एक्स्ट्रा पैसे देण्याची गरज नाही, एका प्रोडक्टच्या खरेदीवरती तुमचं इथं रजिस्ट्रेशन होत आहे. आता रजिस्ट्रेशन करायचं म्हणजे मेंबरशिप घ्यायची तर कशी, कंपनीचे सध्या 3 पॅकेज आहेत. पहिला आहे ब्रॉन्झ 799 रुपये तुम्ही एकतर 4 सॅनिटरी पॅडचे पॅकेट मिळवू शकता किंवा 1 फूट पॅच घेऊ शकता किंवा 1 रेडिएशन चिप घेऊ शकता. तिन्हीपैकी कोणताही एक प्रोडक्ट खरेदी करायचा आहे तुम्हाला आणि कंपनीकडे मेंबरशिप घ्यायची आहे, बरोबर, आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं बिझनेस स्टार्ट करायचा आहे. दुसरा आपला पॅकेज आहे 1199 चा सिल्वर पॅकेज. 1199 मध्ये 10 सॅनिटरी पॅडचे पॅकेट किंवा 2 फूट पॅच किंवा 2 रेडिएशन चिप, तिन्हीपैकी कोणताही एक प्रोडक्ट घेऊ शकता आणि कंपनीची मेंबरशिप घेऊ शकता. आणि लास्ट वाला आपला पॅकेज आहे 1200चा गोल्ड पॅकेज. 1200 मध्ये तुम्ही अमृत ज्यूस मी सुद्धा कंपनीला जॉईन करू शकता आणि आपली मेंबरशिप घेऊन इथे कामाला सुरुवात करू शकता.
आता चला प्रोडक्ट तर खरेदी केलेला आहे, बरोबर आहे, 799 मध्ये मी प्रोडक्ट खरेदी केलेला आहे. आता मग इथं बिझनेस स्टार्ट कसा करायचा किंवा बिझनेस सुरू केल्यानंतर तुम्हाला इथे इन्कम कशा प्रकारे मिळणार आहे ते मी सांगते. आतापर्यंत आपल्याला 6 प्रकारचे इन्कम कंपनी देत आहे. त्यातला पहिला आहे स्पॉन्सर इन्कम, मॅचिंग इन्कम, रॉयल्टी इन्कम, रिपर्चेस रिवॉर्ड, सेल्फ रिपर्चेस आणि मेंटॉरशिप. स्टेप बाय स्टेप प्रत्येक इन्कम मी तुम्हाला इथे सांगणार आहे. सर्वात पहिला म्हणजे स्पॉन्सर इन्कम. स्पॉन्सर इन्कम म्हणजे काय? तुम्ही खरेदी केली 799 ची, बरोबर आहे, प्रोडक्ट खरेदी केलात, प्रोडक्ट यूज केलात, तुम्हाला रिझल्ट छान आला. आता ह्या प्रोडक्ट सोबतच तुम्हाला इथून आता बिझनेस सुद्धा स्टार्ट करायचा आहे. मग जर तुम्हाला इथून बिझनेस स्टार्ट करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे? तुमच्या थ्रू तुमच्या 2 लोकांना इथं खरेदी करायला सांगायचं आहे. कंपल्सरी 2 लोकांना खरेदी करायला सांगायची 799 ची, बरोबर. कोणताही एक पॅकेज 799 चा घ्या, 1199 चा घ्या किंवा 1200 चा घ्या, कोणत्याही एक पॅकेज घ्यायचं आहे, म्हणजे इथं प्रोडक्ट खरेदी करायचं आहे. आणि ती 2 लोक तुमच्या एक लेफ्टला येणार आहे आणि एक राईटला येणार आहे. आणि ह्या 2 लोकांचा तुम्हाला स्टार्टिंगला 50-50 रुपये स्पॉन्सर इन्कम मिळत आहे. जी तुमची स्वतःची 2 लोक आहेत त्यांच्या स्टार्टिंगला तुम्हाला स्पॉन्सर इन्कम 50-50 रुपये मिळत आहे. कंपल्सरी 2 आहेत. जास्तीत जास्त तुमच्या लोकांना कितीही लोकांना तुम्ही तर घेऊन येऊ शकता. जर ते तुमच्या डायरेक्टली येत असतील तर त्याचं स्टार्टिंगला कमिशन तुम्हाला 50-50 रुपये मिळत आहे. हा झाला आपला स्पॉन्सर इन्कम. दुसरा इन्कम कोणता आहे? मॅचिंग इन्कम. मॅचिंग इन्कम म्हणजे काय? तुम्ही बिझनेस स्टार्ट केला, तुमच्या खाली तुमच्या 2 लोकांना खरेदी करायला इथं तुम्ही सांगितलं, एक लेफ्टला आणि एक राईटला, बरोबर आहे. त्याचे तुम्हाला 50-50 म्हणजे 100 रुपये ऑलरेडी तुम्हाला मिळालेले आहेत. तुमचा जो लेफ्ट साईडचा व्यक्ती आहे त्याला सुद्धा प्रोडक्ट आवडलं, त्याने प्रोडक्ट खरेदी करूनच तो जॉईन झाला ना इथे, मेंबरशिप घेतली, त्याला प्रोडक्ट आवडलं, त्याला सुद्धा बिझनेस स्टार्ट करायचा आहे. मग त्यानं करणं काय गरजेचं आहे? त्याच्या 2 लोकांना इथं खरेदी करायला सांगणं गरजेचं आहे आणि ते त्याच्या लेफ्टला आणि राईटला येतील. आणि सेम राईट साईडचा व्यक्ती सुद्धा, त्याला सुद्धा प्रोडक्ट आवडलं, त्याला सुद्धा इथून बिझनेस स्टार्ट करायचा आहे. मग त्यालाही बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर त्याने सुद्धा त्याच्या 2 लोकांना इथे खरेदी करायला सांगणं खूप गरजेचं आहे. मग समजा ज्या वेळेला तुमच्या लेफ्ट साईडच्या खाली एक व्यक्ती आणि राईट साईडच्या खाली एक व्यक्ती जॉईन होईल त्यावेळेला तुमची एक जोडी तयार होते. एका जोडीचा मॅचिंग इन्कम इथे तुम्हाला 200 रुपये दिलेला आहे. आणि लेफ्ट साईडला दुसरा आणि राईट साईडला दुसरा जॉईन होईल त्यावेळेला परत दुसरी जोडी तुमची तयार होईल आणि परत तुम्हाला इथं मॅचिंग इन्कम 200 रुपये मिळणार आहे. म्हणजेच काय? तुमच्या खाली जो कोणी व्यक्ती येणार आहे, ज्या वेळेला त्याला बिझनेस स्टार्ट करायचा असेल त्यावेळेला प्रत्येकाने आपले स्वतःचे 2-2 लोकांना इथं खरेदी करायला सांगणं गरजेचं आहे. प्रत्येकाचे खाली 2-2 लोक एक जातील, तिथे तुम्हाला मॅचिंग इन्कम 200-200 रुपये इथं मिळत जाणार आहे. मग ह्या मॅचिंग इन्कम मध्ये कंपनीने आपल्याला डेली 2 सायकल मध्ये काम करायला सांगितलेलं आहे. 2 सायकलीमध्ये म्हणजे रात्रीचे 12 ते सकाळचे 12 ही पहिली सायकल आहे आणि सकाळचे 12 ते रात्रीचे 12 ही दुसरी सायकल. ह्या 2 सायकलीमध्ये तुम्हाला 10 जोड्या मॅच करायच्या आहेत लेफ्टच्या आणि राईटच्या. आणि तुम्हाला इथून मॅचिंग इन्कम दिवसाला 200 ते 2000 रुपये इथून घ्यायचं आहे. ज्या वेळेला तुम्ही 10 जोड्या मॅच करणार, 6वी जोडी ही कंपल्सरी कटिंगला जाणार, हे प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे. तर असा हा आपला मॅचिंग इन्कम आहे. त्याच्यानंतर इन्कम दिलेला आहे कोणता? आपला रॉयल्टी इन्कम. रॉयल्टी म्हणजे काय? जे तुमचे 2 लोक आहेत जे सुरुवातीला तुम्ही आणलेले आहेत, एक लेफ्टला आणि एक राईटला बिझनेस स्टार्ट करण्यासाठी, आणि त्याचं तुम्हाला स्टार्टिंगला किती मिळाले? 50-50 रुपये, बरोबर आहे. ही जी तुमची 2 लोक आहेत, एक लेफ्ट साईडचा आणि एक राईट साईडचा, कंपल्सरी 2 सांगितले आणि अशी समजा तुम्ही 10 लोक लावलात स्वतःची. हा, पण त्या 10 मध्ये प्रत्येकाने जर दिवसाला 2-2 हजार रुपये जर मॅचिंग इन्कम घेतला, 2-2 हजार रुपये, मग 10 लोकांचा मॅचिंग इन्कम किती झाला? 20,000 रुपये. मग ह्या 20,000 15% रॉयल्टी ही कंपल्सरी वरती तुम्हाला मिळते कमिशन म्हणून. म्हणजे किती? 3,000 रुपये पर डे ला तुम्ही तर घेऊ शकता फक्त रॉयल्टीचा इन्कम, बरोबर. एक्झाम्पल बघा, तुमच्या लेफ्ट साईडच्या व्यक्तीला जर एक जरी जोडी मॅच झाली म्हणजे 200 रुपये जरी मॅचिंग इन्कम मिळाला तर त्याची 15% रॉयल्टी म्हणजे 30 रुपये कंपल्सरी तुम्हाला मिळत आहेत. आणि सेम तुमच्या राईट साईडच्या व्यक्तीला सुद्धा जर मॅचिंग इन्कम 200 रुपये झाला तर त्यातील 15% रॉयल्टी म्हणजे 30 रुपयावरती कमिशन कंपल्सरी तुम्हाला इथं ऍड होत आहे. आणि हा रॉयल्टीचा इन्कम ज्या ज्या वेळेला तुमच्या स्वतःच्या 2 लोकांना, स्पॉन्सर लोकांना मॅचिंग इन्कम होणार आहे त्या त्या वेळेला तुम्हाला हा रॉयल्टीचा 15% इन्कम कंपल्सरी तुम्हाला ऍड होणार आहे. मग असा हा रॉयल्टीचा इन्कम 10 लोकांवरती जर तुम्ही 3,000 रुपये एका दिवसाला घेत असाल
तर 7 दिवसांमध्ये तुम्हाला 21,000 इन्कम होत आहे आणि 30 दिवसांमध्ये 90,000चा इन्कम फक्त तुम्ही रॉयल्टीचा इथून घेऊ शकता. म्हणजे विचार करा, 15% रॉयल्टी तुम्हाला 90,000च्या इन्कम वरती घेऊन जात आहे. इतका छान असा हा प्लॅटफॉर्म आपल्याला उपलब्ध करून इथं आरती मॅमने दिलेला आहे. तर त्याच्यानंतर आहे आपला रिपर्चेस रिवॉर्ड. रिपर्चेस रिवॉर्ड मध्ये कंपनीने खूप छान पद्धतीने आपल्याला इथं गिफ्ट दिलेले आहेत आणि त्या गिफ्ट बरोबरच तुम्हाला इथं रिपर्चेस रिवॉर्ड 15% सुद्धा दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला 15% कमिशन दिलेलं आहे, गिफ्ट पण मिळणार आहे आणि त्याचबरोबर 15%ने कमिशन सुद्धा वरती तुम्हाला इथं ऍड होत आहे. आता रिपर्चेस रिवॉर्ड काय आहे ते मी सांगते. ज्या वेळेला तुमच्या लेफ्ट साईडला आणि तुमच्या राईट साईडला परत रिपर्चेस होईल, परत प्रोडक्टची खरेदी होईल, त्यावेळेला तुम्हाला तिथे रिवॉर्ड मिळायला सुरुवात होतात. म्हणजेच जे तुमचे प्रोडक्ट खरेदी होणार आहेत लेफ्ट साईडला आणि राईट साईडला, जर समजा तुमच्या लेफ्ट साईडच्या टीमने 5,000 बीवी केले आणि राईट साईडच्या टीमने सुद्धा 5,000 बीवी केले, म्हणजे 5,000 मॅचिंग झाला बरोबर, त्यावेळेला तिथे कंपनी तुम्हाला ब्रॉन्झ रँक देत आहे आणि बिझनेस किट आणि अमृत ज्यूस गिफ्ट मध्ये देत आहे बरोबर. सिल्वर रँक मध्ये तुम्हाला 15,000 बीवी मॅच करायचे आहेत, कंपनी तुम्हाला कंपनीचा ब्लेझर देत आहे. असा स्टेप बाय स्टेप कंपनीने बरेचसे तिथं आपल्याला गिफ्ट ठेवलेले आहेत. लास्ट वाला गिफ्ट आहे आपला ब्ल्यू डायमंड. 1,00,000 बीवी मॅच झाल्यानंतर तुम्हाला कंपनी कार सुद्धा इथून देत आहे. विचार करा, म्हणजे किती छान प्रकारे इथं गिफ्ट सुद्धा मिळत आहे. आणि त्याचबरोबर जी तुमची लेफ्टची आणि राईटची जी लोक आहेत त्यांना ज्या वेळेला मॅचिंग इन्कम मॅचिंग रिपर्चेस होणार आहे त्यावेळेला त्या रिपर्चेस वरती 15%, सॉरी लेफ्टचा आणि राईटचा जो मॅचिंग इन्कम होणार आहे त्या मॅचिंग इन्कमचा 15% कमिशन तुम्हाला कंपल्सरी वरती ऍड होत आहे. म्हणजे गिफ्ट सोबत कंपनीने आपल्याला कमिशन सुद्धा इथे रिवॉर्ड मध्ये दिलेला आहे. हा झाला रिपर्चेस रिवॉर्ड. नंतरचा इन्कम दिलेला आहे सेल्फ रिपर्चेस. सेल्फ रिपर्चेस म्हणजे काय, ज्या वेळेला तुम्ही स्वतःच्या आयडी वरून प्रोडक्ट खरेदी करता, तुमच्या आयडी वरून परत एकदा तुम्ही प्रोडक्ट मागवता, त्यावेळेला कंपनी तुम्हाला त्याच्या 3% बीवी तुम्हाला कमिशन वरती देत आहे. किती? 3%. इथे चुकून 5% झालेला आहे, पण 3% तुम्हाला इथं बीवी कमिशन वरती कंपल्सरी मिळत आहेत तुमच्या स्वतःच्या आयडी वरती. त्याच्यानंतर लास्ट वाला इन्कम दिलेला आहे मेंटॉरशिप. मेंटॉरशिप इन्कम म्हणजे काय, लेवल वाईज पहिली, दुसरी, तिसरी, चौथी आणि 5वी ह्या 5 लेवलमध्ये तुमच्या खाली जी टीम तयार होते त्या टीम मध्ये जे जे लोक ऍड होत आहेत, ज्या लोकांची लिस्ट येत आहे त्या प्रत्येक लोकांना जो काही इन्कम होणार आहे, जो काही मॅचिंग बीवी रिपर्चेस इन्कम होणार आहे त्या प्रत्येक इन्कम वरती स्टेप बाय स्टेप तुम्हाला 10% म्हणजे 6% पासून 10% पर्यंत कमिशन वरती ऍड केलेलं आहे. तुमच्या खालच्या लोकांना बीवी मॅच झाले, तुम्हाला वरती त्या त्या लेवल वाईज तुम्हाला तिथं 6%, 7%, 8%, 9% किंवा 10% ह्या हिशोबाने तुम्हाला वरती कमिशन सुद्धा इथं ऍड होणार आहे. तर असा हा आपला रिपर्चेस रिवॉर्ड आहे. ह्या रिपर्चेस मध्ये सुद्धा आणखीन एक रिपर्चेस आहे तो म्हणजे रिटेल प्रॉफिट. रिटेल प्रॉफिट म्हणजे काय, कारण बघा रिपर्चेस कंपल्सरी आहे कंपनीकडे बरोबर आहे. आता कंपल्सरी म्हणण्यापेक्षा मी तर म्हणेन प्रोडक्टचे रिव्ह्यू छान येत आहेत, रिझल्ट छान येत आहेत, त्यामुळे परत परत प्रोडक्ट खरेदी होत आहे. मग ज्यावेळेला तुम्ही परत प्रोडक्ट खरेदी करता त्यावेळेला तुम्हाला ते डिस्काउंट प्राइस मध्ये मिळत आहे. उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर सॅनिटरी नॅपकिन्स 800 मध्ये तुम्हाला 10 पॅकेट मिळत आहेत. रेडिएशन चिप मध्ये रिपर्चेस मध्ये तुम्हाला 600 ला मिळत आहे. फुटपॅच रिपर्चेस मध्ये 500 ला मिळत आहे. तुलसी अर्क रिपर्चेस मध्ये 250 ला मिळत आहे. त्याचबरोबर आपला हर्बल हेअर ऑइल रिपर्चेस मध्ये 350 ला मिळत आहे. व्हॅक्स पावडर एक पॅकेट घेतला तर 230 ला, म्हणजे 180 प्लस शिपिंग चार्जेस असे म्हणजे 230 ला मिळते. किंवा जर 6 पॅकेट घेतला तर 960 ला मिळत आहे. आणि आपला अमृत ज्यूस जो आहे रिपर्चेस मध्ये तुम्हाला 1050 ला मिळत आहे. म्हणजे हे डीपी प्राइस डिस्काउंट प्राइस मध्ये तुम्हाला मिळत आहे. मग तुम्ही त्या हिशोबाने तुमचा वरचा एक्स्ट्रा इन्कम समोरच्या व्यक्तीला विकून सुद्धा तो पैसा कमवू शकता. हा झाला तुमचा रिटेल प्रॉफिट, जो तुम्हाला पीडीएफ मध्ये ऍड केलेला नाहीये, पण तो रिटेल प्रॉफिट कसा घ्यायचा हा पूर्णपणे निर्णय तुमच्या हातात आहे. तर असा हा आपला रिपर्चेस आहे ज्याच्यावरती कंपनीने खूप छान पद्धतीने आपल्याला इथे इन्कम दिलेला आहे. आता त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे टर्म्स अँड कंडिशन्स. टर्म्स अँड कंडिशन्स समजून घेणं खूप गरजेचं आहे. बघा, कोणतीही कंपनीत काम करा किंवा कोणताही बिझनेस स्टार्ट करा, अटी आणि नियम असणं खूप गरजेचं आहे. त्याच वेळेला आपण ते काम व्यवस्थितरित्या करू शकतो आणि त्याचबरोबर त्याला एक सक्सेस रेशोवरती सुद्धा घेऊन जातो. त्याच प्रकारे रणरागिणी व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडने सुद्धा आपल्याला टर्म्स अँड कंडिशन्स दिलेले आहेत. त्यातली सर्वात पहिला म्हणजे
ऍडमिन चार्जेस 15% आणि टीडीएस 5%. जो काही तुमचा इन्कम इथे जनरेट होत आहे, तयार होत आहे, इन्कम घेत आहात, त्या इन्कम मधून ऍडमिन चार्जेस कंपल्सरी 15% कटिंग होणार आहे आणि टीडीएस 5% कटिंग होणार आहे. ए आणि बी कंपल्सरी, म्हणजे तुमची स्वतःची दोन लोक, एक लेफ्टला आणि एक राईटला आणणं कंपल्सरी आहे. त्याच वेळेला तुम्ही तर बिझनेस स्टार्ट करू शकता. मिनिमम पे आउट इथे 500 रुपये दिलेला आहे, पण आताच्या नवीन अनाउन्समेंट नुसार 300 रुपये तुमच्या डॅशबोर्ड वरती झाले की तुमच्या अकाउंटला पेमेंट जमा होणार आहे. त्यामुळे ज्यांनी केवायसी केलेली नाहीये, ज्यांचा 300 रुपीज झालेले आहेत, त्यांनी पटापट केवायसी कंप्लीट करा, जेणेकरून येणाऱ्या मंगळवारी तुमच्या अकाउंटला पेमेंट जमा होईल. वन पॅन वन आयडी आहे. इथं डेली 2 सायकल मध्ये काम करायचं आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे रात्रीचे 12 ते सकाळचे 12 पहिली सायकल आणि सकाळचे 12 ते रात्रीचे 12 ही दुसरी सायकल. वीकली पे आउट आहे. प्रत्येक मंगळवारी तुमच्या अकाउंटला पेमेंट ही कंपल्सरी जमा होतेच होते. शनिवारी संध्याकाळी आपला एक आठवडा संपतो, क्लोजिंग डे आहे शनिवारचा. रविवार, सोमवार, मंगळवारी कंपल्सरी तुमच्या अकाउंटला जमा होते. म्हणजे एक वीक आपला शनिवार टू रविवार हा एक वीक आहे. ह्या एका आठवड्यामध्ये जो काही तुम्ही इन्कम घेत आहात तो इन्कम येणाऱ्या मंगळवारी तुमच्या अकाउंटला जमा होत आहे. केवायसी कंपल्सरी. तुमच्या अकाउंटला पेमेंट जमा करण्यासाठी तुम्हाला बँक डिटेल तिथं देणं खूप गरजेचं आहे. बँक डिटेल मध्ये तुम्हाला द्यायचं काय आहे, तुमच्या बँकेचा अकाउंट नंबर द्यायचा आहे, IFSC कोड, पॅन कार्डचा फोटो आणि पासबुकचा फ्रंट पेजचा फोटो अपलोड करणं खूप गरजेचं आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या नावाने तुम्ही रजिस्ट्रेशन करत आहात त्याच नावाची बँक डिटेल तिथं भरणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच जणांचं काय होतं, डॉक्युमेंट्स आणि बँक डिटेल माहेरच्या नावाने असते आणि रजिस्ट्रेशन सासरच्या नावाने होतं. असं करू नका. ज्या नावाने बँक डिटेल आहे त्याच नावाने तुम्ही तर रजिस्ट्रेशन करा, जेणेकरून पेमेंट तुमच्या अकाउंटला व्यवस्थित पोहोचती केली जाईल. प्रत्येक वर्षी तुम्हाला इथं आयडी रिन्युअल करून घ्यायचा आहे. ज्या वेळेला तुमच्या आयडी वरती 2,500 रुपये इन्कम होईल, 2,500 रुपये बरोबर, मग तो एका आठवड्यात होऊ दे, 2 आठवड्यात होऊ दे, किंवा प्रत्येक आठवड्याला होऊ दे, किंवा महिन्यातून एकदा होऊ दे, ज्या वेळेला 2,500 रुपये इन्कम होणार, रिपर्चेस तुम्हाला कंपल्सरी इथं दिलेलं आहे. बरोबर आहे, रिपर्चेस कंपल्सरी आहे. जर समजा तुम्ही प्रत्येक आठवड्याला 5-5 हजार रुपये इन्कम घेत आहात, प्रत्येक आठवड्याला घ्या किंवा कोणत्या तरी एका आठवड्याला घ्या, किंवा पूर्ण महिन्याचा मिळून 5,000 रुपये इन्कम घ्या. ज्या वेळेला तुमचा 5,000 रुपये इन्कम होईल त्या वेळेला तुमचे 300 रुपये प्लॅटफॉर्म ही कंपल्सरी कटिंगला जाणार आहे. प्लॅटफॉर्म फी 300 रुपये ही कंपल्सरी कटिंगला जाणार आहे. रिपर्चेस कॅपिंग इथे आपल्याला 1.25 लाखापर्यंत दिलेला आहे. तुम्ही प्रत्येक दिवसाला कितीही रिपर्चेस करू शकता, त्याच्यासाठी तुम्हाला काहीही लिमिटेशन नाही. 1.25 लाखापर्यंत सुद्धा केली तरी सुद्धा चालतं. तर असे हे आपले टर्म्स अँड कंडिशन्स आहेत. व्यवस्थितरित्या समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला तुमचा बिझनेस स्टार्ट करण्यासाठी आणि इन्कम घेण्यासाठी खूप सोपं आणि सरळ जाणार आहे, आणि समोरच्यांना सांगणं सुद्धा तितकं सोपं जाणार आहे. तर आपल्या कंपनीची वेबसाईट आहे www.ranragini.in आणि नवीन सुरू झालेली आहे ती म्हणजे ranragini.com. तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता, जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे आपल्या कंपनी विषयीची माहिती मिळेल आणि त्याचबरोबर प्रत्येक कंपनीच्या प्रोडक्टची सुद्धा तुम्हाला इथून माहिती मिळणार आहे. तर असा हा आपला प्लॅन आहे, जो खूप छान पद्धतीने मी तुम्हाला माझ्या परीने जितका होईल तितका मी एक्सप्लेन केलेला आहे. जर कुणाला काही समजलं नसेल